महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण, लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। परमिट रूम ही महाराष्ट्रभर उद्या 14 तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या असोसिएशनने घेतलेला आहे। आहार असोसिएशन आमचे राज्य लेवलला काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याचबरोबर आम्ही औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीजमध्ये 15% म्हणजे 80,000 रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता 9,50,500 इतकी वर्षाला ॲडव्हान्स फीज भरावं लागते, तेव्हा परमिट रूमला लायसन मिळतं चालवायला वर्षभर। अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा 5% यावर व्हॅट होता, तोच अन्यायकारक होता। परंतु या वर्षी गव्हर्नमेंटने व्हॅटमध्ये देखील डबल म्हणजे 5 वर 5 म्हणजे 10% व्हॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक असा हा भाग निर्माण झालेला आहे। याच वर्षी दारूवर शासनाने 60% एक्साईज ड्युटी वाढवलेली, जी की 10-15% वाढवणं या अगोदर असं घडत होतं, यावेळेस मात्र 60% वाढवलेली आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिरायकाला, सामान्य जो परमिट रूमचा ग्राहक आहे याला हे परवडण्याचा झाले आणि त्यामुळे या व्यवसायात खूप मोठा अन्याय होतोय। बंद पुकारण्याच्या महाराष्ट्रभर बंद पुकारतात, बंद पुकारण्याच्या पहिले संबंधित अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी आपली काही बोलणी झाली? या अगोदर आमचं आहारचं जे राज्य लेवलला काम पाहणारं जे असोसिएशन पदाधिकारी ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन अनेक वेळेस, एक नाही आज अनेक वेळेस महाराष्ट्राचे जे एक्साईजचे कमिशनर असतील, संबंधित अधिकारी असतील, मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री असतील, या खात्याचे मंत्री असतील, यांना अनेक वेळेस अशा भेटी घेऊन विनंती केलेली आहे। त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे की या व्यवसायावर याचा काय परिणाम होतो आणि किती अन्यायकारक होतोय हे सगळं सांगितले। बंदमुळे महाराष्ट्राचा किती महसूल बुडू शकतो? महाराष्ट्राचं यानं जर केलं 1,000 कोटी एक दिवसाला हे शासनाचं नुकसान होऊ शकतं। छत्रपती संभाजीनगर मध्ये किती परमिट रूम आहेत? छत्रपती संभाजीनगर 300च्या जवळपास आहे। महाराष्ट्र राज्य, आपल्या एका पदाधिकाऱ्यांनी आता सांगितलं, महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे का जे व्हॅट भरतंय, बाकी कोणत्या राज्यात व्हॅट लागू नाहीये। बरोबर आहे, अगदी खरं आहे की इतर राज्यामध्ये या व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं आणि पूरक असा सरकारचा दृष्टिकोन असतो, परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये या व्यवसायाकडे पूरक म्हणून तर सोडा, पण अन्यायकारक भूमिका घेतल्यासारखा आज परिस्थिती निर्माण झालेली। आपल्या मागण्या मान्य केल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार? मान्य झालं तर पुढचं पाऊल काय? जर आता मागण्या मान्य व्हावी ही आमची विनंती आहे, कारण यावर अनेक असे लाखो कामगार काम करतात, त्यांचं उदरनिर्वाह याच्यावर आहे आणि सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पन्न मिळतं। पण याची जाण सरकारला आहे असं आमचं म्हणणं आहे, परंतु जर सरकारनं याच्यावर काही मार्ग काढला नाही तर एकतर हे परमिट धारक याच वर्षी 25% जवळपास लायसन घेणं सोडून दिलं, लोक पुढे लायसन फी भरण्याच्या मनस्थितीत हे व्यावसायिक राहणार नाही।
ही परिस्थिती होईल आणि त्यामुळे हा व्यवसाय मोडकळीस येईल. सरकारचं करोडो अब्जावधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं अशी आमची भावना आहे. काय नाव? आपलं नाव? माझं नाव जयराम साळुंके. सरकार को लगभग 40,000 करोड़ रुपए साल का सालाना महसूल इस इंडस्ट्री से मिलता है। लाइसेंस फीस के रूप में, वैट के रूप में, जीएसटी के रूप में 40,000 करोड़ रुपीस हर साल महाराष्ट्र गवर्नमेंट को एक्सचेकर को यहाँ से जमा होता है। फिर भी हमारे इंडस्ट्री को सरकार के तरफ से कोई कॉपरेशन नहीं मिल रहा है। हम सरकार को विनती करते हैं कि हमारे इंडस्ट्री को एक जस्टिफाइड टैक्स स्ट्रक्चर प्रणाली में हमें लाया जाए। हर साल की 15%, 20% मनमानी बढ़ोतरी नहीं किया जाए, ये हमारी सरकार को विनती है। और हम अपेक्षा रखते हैं कि सरकार को इस बिजनेस को फ्लरिश होने में मदद कर सकती है। सरकार टूरिज्म को मदद कर सकती है। हम लोग हर इसमें कोऑपरेट करने में हम लोग आगे कदम रखेंगे। साहब आपने इस बारे में मिनिस्ट्री से बात करी क्या, संबंधित मिनिस्ट्री से हमारे डेलीगेशन, हमारे जो सीनियर्स पदाधिकारी हैं सब लोग मिल चुके हैं। हमें आश्वासन तो मिलता है लेकिन उसको ग्राउंड रियलिटी में अभी तक लिखित रूप में या कोई GR में नहीं आया है। तो शहर और जिले में कितने परमिट रूम है? लगभग औरंगाबाद जिले में अराउंड अबाउट 450 to 500 FL3 लाइसेंस होल्डर्स हैं। अभी कल जो है आपका, इसमें अगर आपकी मांग पूरी नहीं होती है तो अगला कदम क्या रहेगा एसोसिएशन? अगला कदम हम लोग पूरे महाराष्ट्र के पूरे एसोसिएशन मिलकर बैठ के तय करेंगे। लेकिन काफी ऐसा सूर निकल रहा है सबका कि लाइसेंसेस जो है वो सरेंडर करने के बहुत लोग इसमें हैं। यस, थैंक यू सर।